परिणाम बहुत हुआ ना, इतना महंगाई है, कस्टमर लोग वहाँ पे लेते भी नहीं है। हाँ, यहाँ पे दलाल लोग ठोकते हैं एकदम से बराबर। यहाँ पे दलाल लोग भी कम नहीं दे रहे, वहाँ पे ग्राहक भी नहीं ले रहे, पब्लिक चिल्ला रही है। और क्या, अचानक जो दर सब्जी का बढ़ा है तो फॉरवर्ड रहा है कि आपको आपकी खरीदी कितनी हो रही है? नहीं पड़ रहा है, नहीं पड़ रहा है। बस आपकी खरीदी के ऊपर कितना परिणाम हुआ? बहुत परिणाम हुआ है। नाम क्या? जास्त परिणाम झाले। काय परिणाम झाला? मागेने काही घेता येत नाही, देता येत नाही। अचानक वाढलेले दर आपल्याला परवडतात का आणि खरेदीवर किती परिणाम झाला? आम्हाला काहीच परवडत नाही, घ्यायला पण खायला पण परवडत नाही। गोरगरिबांनी खायचं कसं? किती परिणाम झाले आपल्या दरावर? 10% परिणाम झाले। नाव काय तुमचं? सत्वशिला अरुण सस्ते। दरवाढीचं मूळ कारण म्हणजे सध्या पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पाऊस झालेला आहे। पावसामुळे भरपूर नुकसान झालेले शेतकऱ्यांचं, त्यामुळे जे माल राहिले ते आता लिमिटेड माल राहिलेले आहेत। आता इथून पुढे जर पाऊस थोडा थांबला तर लागवडी चालू होतील आणि भाज्यांचे दर खाली येतील। विक्रीवर परिणाम झालाय का? हा, विक्रीवर बाहेर गिरायकांचा थोडा परिणाम झालेला आहे, कारण कसं आहे, एवढ्या महागाच्या भाज्या गिरायकांना बाहेर खायला परवडत नाही असं गिरायकाचं म्हणणं आहे। दर वाढण्याचे कारण काय आहेत आणि खास करून कोणत्या भाज्यांचे दर वाढले? आधी किती होते आणि आता किती आहेत? सगळ्याच भाज्यांचे टोटल दर वाढलेले आहेत, कुठल्याच भाजीचे दर कमी नाही आहेत। आता जसं काकड्या आधी 16 रुपये खपत होत्या, तर आता चांगल्या काकड्या 30 रुपयापर्यंत खपतात आहे, चांगल्या काकड्या। आणि वांगी आधी 12-14 रुपये मिळत होती, तेच वांगी आता चांगली 24 रुपये 26 रुपये चांगली वांगी चालू आहेत। तसंच ह्या मिरच्या आधी 50-60 होत्या, आता 70-80 रुपयाची लेवल आहे। म्हणजे प्रत्येक मालाचे टोटल बाजार वाढलेले आहेत। दर आता पावसाळ्यात असेच राहतात, शेवटला जेव्हा पाऊस संपायला येतो त्यावेळेस दर पडायला चालू होतात। भाजीपाला गाड्यांची आवक कशी आहे आणि खरेदीवर काय परिणाम? भाजीपाल्याची आवक कशी आहे आणि खरेदीवर काय परिणाम? आवक सध्या खूप कमीच आहे आणि खरेदी गिराईक करते। आता गिरायकाची आता सध्या काय कंप्लेंट नाही, कारण माल कमी आहेत। माल कमी आहेत म्हटल्यावर गिराईक हलका भारी पण माल घेते। हलका भारी माल पण चांगल्या भावात सध्या खपते, कारण माल कमी आहेत। माझं नाव मयूर मुकुंद देवाडे। भाजी का सगळं 1900 रुपये बाजार चालू आहे, परवडत नाही काय गिरायकांना द्यायला। सुद्धा गिरायकाचे असं कंडिशन झाले की बाहेर किरकोळ आल्याने नेलं तर गिरायकांना परवडत नाही। 30 रुपये पाव भाजी म्हणलं तरी घेत नाहीत गिरायक, एवढे कंडिशन खराब चालले। भाजी सगळी शिमला घेतो, गावठी गवार, साधी गवार, वाटाणा, फरसी सगळं माल असतात आपल्याकडे, वांगी असतात। अचानक वाढलेले दर परवडतात आणि खरेदीवर किती परिणाम झाले? खरेदीवर बहुत परिणाम झालेला आहे, परवडतच नाही तर मालाचे पैसे सुद्धा बाहेर होत नाहीत, एवढे कडक बाजार चालल्यात। काय करायचं काय नाही काय कळत नाही। तुकाराम सनस, तुकाराम निवृत्ती सनस।